स्वभाव, संस्कृत सुभाषिते आणि मराठी अनुवाद. मित्रांनो, तुम्ही कधी कमळाचं फूल पाहिलं आहे का? चिखलामध्ये, पाण्यामध्ये कमळ उगवते. चिखलाकडे पाहून जर आपण कमळाची परीक्षा केली तर आपण सुंदर कमळापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही. कमळ जाणले जाते ते कुठे उगवते ह्याच्यावरून नाही, तर त्याच्या स्वतःच्या रंग, सुगंध, स्वरूप आणि स्वभावावरून. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना देखील आपण बऱ्याचदा त्यांच्या फर्स्ट इम्प्रेशन वरून जज करतो, पण व्यक्तीची खरी पारख होते ती त्याच्या स्वभावावरून. हितोपदेश या ग्रंथामधील याच अर्थाचे एक सुभाषित पाहूयात. संस्कृत सुभाषिते आणि मराठी अनुवाद या सिरीज मधले 68वे सुभाषित आज आपण पाहत आहोत. सर्वस्य हि परीक्षन्ते स्वभावा न इतरे गुणाः अतित्य हि गुणान् सर्वान् स्वभावो मूर्धीन् वर्तते. सर्वस्य हि परीक्षन्ते स्वभावा न इतरे गुणाः अतित्य हि गुणान् सर्वान् स्वभावो मूर्धीन् वर्तते. या सुभाषिताचा अर्थ पाहूयात. सर्वस्य हि परीक्षन्ते. आता इथे सर्वस्य म्हणजे सर्वांची. परीक्षन्ते, तर परीक्षन्ते हा धातू इथे वापरलाय. परीक्षन्ते मूळ धातू आता परीक्षा म्हणजे कोणाचीही परीक्षा करणे, पारख करणे, टू एक्झामिन या अर्थाने इथे परीक्षन्ते हे क्रियापद वापरले. सर्वस्य हि परीक्षन्ते स्वभावा न इतरे गुणाः, म्हणजे सर्वांची कुणाच्याही स्वभावाची आधी पारख करावी. न इतरे गुणाः, इतर गुणांची नव्हे. कुणाच्याही स्वभावाची आधी पारख करावी, इतर गुणांची नव्हे. त्या गुणांना नंतरच महत्त्व द्यावं, म्हणजे स्वभावाच्या नंतर त्यांना महत्त्व द्यावं. सर्वाधिक महत्त्व हे नेहमी व्यक्तीच्या स्वभावाला द्यावं. अतित्यहि गुणान् सर्वान्, अतित्यहि गुणान् सर्वान् स्वभावो मूर्धीन् वर्तते. आता इथे मूर्धीन हे जे क्रियापद वापरलं आहे, मूर्ध हा यातला मूळ धातू आहे. त्याचा अर्थ आहे परमोच्च किंवा हायेस्ट, एखाद्या गोष्टीचा टॉप मोस्ट किंवा हायेस्ट. बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा स्वभावाला, व्यक्तीच्या स्वभावाला सगळ्यात जास्त महत्त्व द्यावं असं इथे म्हटलेलं आहे. अतित्यहि गुणान् सर्वान्, कारण सर्व गुणांना मागे टाकून स्वभाव हाच सर्वात महत्त्वाचा ठरतो. संकटात किंवा एखाद्या तणावजन्य प्रसंगामध्ये इतर सर्व गुण मागे पडतात, पण व्यक्तीचा मूळ स्वभाव कसा आहे हेच प्रभावी ठरतं. म्हणूनच म्हटलंय की कोणाच्याही स्वभावाची आधी पारख करावी, इतर गुणांची नव्हे. गुणांना त्यानंतर त्या खालोखाल महत्त्व द्यावं, कारण सर्व गुणांना मागे टाकून स्वभाव हाच महत्त्वाचा ठरतो. संकटात किंवा इतर तणावजन्य प्रसंगामध्ये इतर सर्व गुणांपेक्षा मूळ स्वभाव अधिक प्रभावशाली ठरतो. आता या सुभाषिताचा भावार्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर इथे काय म्हटलेलं आहे ते आपण समजून घेऊयात. मनुष्याचा स्वभाव हाच खरं तर त्याच्या व्यक्तिमत्वाचा खरा मापदंड आहे. ज्याचा जसा स्वभाव तसंच त्याचं आचरण, आणि आचरणानुसार मग तसेच त्याचे गुण. म्हणजे खरं तर व्यक्तीचे गुण हे त्याच्या स्वभावावर अवलंबून असतात. आता असं पहा की एखाद्याचा स्वभाव मूळचाच चांगला असेल तर तो व्यक्ती सद्गुणी असतो, पण मात्र एखाद्याचा स्वभावच दुष्ट, कपटी, स्वार्थी असेल तर तो व्यक्तीही निश्चितच दुर्गुणी बनेल. म्हणजे मनुष्याचा स्वभाव हाच त्याच्या गुणांचा आरसा असतो. स्वभाव हा आपल्या आयुष्याचा किती महत्त्वाचा भाग आहे हे सांगणारे हितोपदेश मधील हे सुभाषित तुम्हाला कसे वाटले तो अभिप्राय मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. आणखी सुभाषिते मराठीतून समजून घेण्यासाठी अमृताज ब्लिंक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. थँक्यू.